स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये. VIT कडून एक ऑफिशियली त्यांच्या वेबसाईटवर अपडेट आलेला आहे की VIT आणि VIIT मर्ज होणार आहे. याच्या रिलेटेड व्हिडिओ मी आधीच एक आठवडे आधीच बनवला होता आणि आता ऑफिशियली वेबसाईटवर सुद्धा त्यांच्या ते रिलीज केले गेले. मग जसंच ही बातमी आपण ऐकतो आपल्या मनात प्रश्न पडतो की नेमकं कट ऑफ किती जाईल, कोणाला मिळेल ऍडमिशन, किंवा मग कट ऑफ उतरेल की वाढेल, हे सर्व प्रश्न तुमच्या मनामध्ये असणार आहेत आणि याच सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. पण त्याआधी मला तुम्हा सर्वांचे, पालकांचे, विद्यार्थ्यांचे आभार मानायचे की काल कोडिंग कोर्सचा एनरोलमेंट चालू होती आणि काल मी म्हणेन की 8:30 वाजता पहिलं लेक्चर होतं आणि त्या रिलेटेड दिलेला तुमचा रिस्पॉन्स, मग ते लेक्चरच्या आधी एनरोलमेंटमध्ये असेल किंवा लेक्चर झाल्यानंतर फीडबॅक्स असतील, प्रत्येक रिस्पॉन्स हा खूप मौल्यवान होता आणि तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवलाय तो नक्कीच विश्वास मी पूर्णपणे, जसं तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही दादा कोडिंग व्यवस्थित शिकवणार, तसा शेवटपर्यंत व्यवस्थित तुम्हाला कोडिंग मी शिकवणारच आहे. आणि बरेच जण विचारत होते दादा मला समजेल की नाही, मला डाऊट आहे, मला लक्षात येईल की नाही, आपण दोघं सिंक होईल की नाही, हे मला थोडंसं डाऊट आहे, असं बरेच जणांचं असतं पालकांच्या मनामध्ये, किंवा व्यवस्थित होईल का नाही. तर ज्या मुलांनी काल फर्स्ट लेक्चर बघितलंय, लेक्चर तुम्ही मला व्हॉट्सअपवर तर रिप्लाय दिलेत, तुम्ही मला व्हॉट्सअपवर तर फीडबॅक दिलेतच, बट मी तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करेन की यूट्यूबच्या कमेंट सेक्शनमध्ये टाका लेक्चर कसं वाटलं, सगळ्यांना समजू द्या की तुम्हालाही समजलं आणि मलाही त्याच्यामध्ये आनंद मिळेल की मी जे सांगतोय ते तुम्हाला समजतंय. सो ज्यांनी काल डेमो लेक्चर, किंवा म्हणेन मी डेमो लेक्चर म्हणण्यापेक्षा फर्स्ट लेक्चर बघितलंय, त्यांनी नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका की ते लेक्चर तुम्हाला कसं वाटलं, समजलं की नाही. काल आपण फक्त एक बेसिक ओव्हरव्ह्यू बघितला. आजच्या लेक्चरमध्ये, आज पुन्हा 8:30 वाजताच लेक्चर येणार आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बायनरीचं कन्व्हर्जन कसं होतं, हे 1-0चं जे मी काल तुम्हाला महत्त्व सांगितलं, तर 1-0चं नेमकं कसं काय कॉम्प्युटर असतं ते स्टोअर करत असतं, मग काय होतं काय नाही, याच्या रिलेटेड आज डिटेल्ड व्हिडिओ आपल्याला बघायचंच आहे. ज्या मुलांचं अजून सुद्धा एनरोलमेंट राहिलेलं आहे, ज्यांची इच्छा आहे, मी म्हणेन वाट बघू नका. कित्येक जण कन्फ्यूज आहेत की मी जाईन तर करेन, हे करेन, तुम्हाला शिकायचीच आहे, कोडिंग करावीच लागणार आहे. हे फक्त तुम्ही आजची उद्यावर ढकलताय, बाकी काहीच नाही. आणि एकदा अभ्यासक्रम सुरू झाला मग तर जमणारच नाहीये. त्याच्यापेक्षा आज आपल्याकडे 1 महिनाभर आहे, त्याच्यामध्ये 2-3 चॅप्टर्स तुमचे कव्हर होऊन जातील. सो मी सगळ्यांना सजेस्ट करेन की ज्यांची इच्छा आहे लवकरात लवकर एनरोल करा. एकच लेक्चर झालंय, ते पण हार्डली 20-25 मिनिटाचं होतं, ते तुम्ही कव्हर अप करू शकता आणि आजपासून तुम्ही पुन्हा सिंकमध्ये या मुलांसोबत सगळ्यांसोबत राहू शकता. सो ज्यांनी लेक्चर बघितलंय कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका लेक्चर कसं वाटलं ते. ओके, सो जेव्हा आपण VIT आणि VIIT याचा विचार करतो, VIT जे इन्स्टिट्यूट आहे महाराष्ट्रामधील, एक पुण्यामधील सगळ्यात एक रिनोन इन्स्टिट्यूट आपण म्हणू शकतो. ठीक आहे, जसं COEP झालं, PICT झालं, त्याच्यानंतर सगळ्यांना माहीत असणारं सगळ्यात चांगलं कॉलेज किंवा असणारं म्हणेन मी VITच आहे. करेक्ट. मग जेव्हा VITचा आपल्या मनामध्ये विचार येतो तेव्हा आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या 2 ब्रँचेस आहेत. एक आहे VIT आणि इतके दिवस होतं ते VIIT. एक ब्रँच त्यांची जी मेन होती ती बिब्बेवाडीला होती आणि दुसरी जी आहे ती कोंडव्याला होती. दोघांमध्ये एक 6 ते 7 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. दोन्ही इतके दिवस वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स म्हणून वर्कआउट करायचे. दोघांचाही काही म्हणजे एकामेकाशी काही एक संबंध नव्हता. मी म्हणेन फक्त मॅनेजमेंट एक होती, बट ओव्हरऑल बघता ते कॉलेज वेगळं चालायचं, हे कॉलेज वेगळं चालायचं, यांच्या एक्झाम्स वेगळ्या, यांच्या एक्झाम्स वेगळ्या, यांची प्रोसिजर वेगळी, यांची प्रोसिजर वेगळी, बट ओव्हरऑल वरचा जो एक म्हणतो ना आपण TPO लेवल किंवा प्रिन्सिपल लेवल, हे मात्र सिमिलरच होते. बट या वर्षी आता काय केलंय त्यांनी, गोष्टी मर्ज केल्यात. ओके, मर्ज केल्यात म्हणजे काय, आम्हाला जी इन्फॉर्मेशन मिळाली होती ती आधीच मिळाली होती, आता मात्र ते ऑफिशियली अनाऊन्स झालंय की त्यांनी मर्ज केले. मर्ज केलंय म्हणजे काय, आतापासून VIIT हा प्रकारच एक्झिस्ट करणार नाही. आतापासून बिब्बेवाडीमध्ये सुद्धा VITच असणार आणि कोंडव्यामध्ये सुद्धा VITच असणार. सो जे VIIT आपण म्हणत होतो आता ते ऑफिशियली समाप्त झालंय, किंवा VIIT कॉलेज आता एक्झिस्ट करणार नाही, त्या जागी मात्र VIT कॉलेज एक्झिस्ट करणार आहे. मग कोणत्या ब्रांचेस वाढल्या, किती सीट झाल्या, याच्यावर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलाय आणि आय होप तुम्ही तो बघितला असेल. बघितला नसेल तो मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो. त्याच्यामध्ये मी कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स ऍड झाल्या, काय नाही, सगळं डिटेलमध्ये मी एक्सप्लेन केलंय. कोणत्या लोकेशनवर कोणत्या ब्रांच होणार आहेत, कोणत्या लोकेशनवर कोणत्या ब्रांचेस चालणार आहेत, हे सगळं मी त्याच्यामध्ये प्लेसमेंटचं भविष्य सगळं मी ओव्हरऑल त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलंय. सो मी सगळ्यांना सजेस्ट करेन तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघा. आणि आज आपण थोडंसं कट ऑफ रिलेटेड डिस्कस करूया. जेव्हा या कॉलेजचे आपण कट ऑफ बघतो तेव्हा ENTCचा जेव्हा तुम्ही VITचा कट ऑफ बघता जनरल कॅटेगरीचा, तो 98 आहे आणि VIIT मध्ये तो 96 आहे. मेकॅनिकलचा कट ऑफ हा 95 होता आणि VIITचा जो होता तो 91 होता. कशामध्ये, हे दोन्ही टॉप इन्स्टिट्यूट्स आहेत. आता इथे फरक बघा, एकच ब्रँच, मेकॅनिकल ब्रँच, दोन्ही सेम कॉलेज, बट प्रॉब्लेम काय होता की लोकांना VIT खूप चांगलं वाटायचं,
कम्पॅरेटिव्हली VIIT थोडंसं कमी वाटायचं. मग त्याच्यामध्ये लोक दुसरी कॉलेजेस टाकायची. मध्ये PCCOE झालं, कोणी DY पाटील अकुर्डी टाकून द्यायचं, कारण त्यांना वाटायचं की VIT मेन कॅम्पस आहे, VIIT हे काही फार विशेष कॅम्पस नाहीये. त्याच्यामुळे काय व्हायचं की लोक 95 आणि 91 एवढा फरक प्रत्येक ब्रांचमध्ये पडायचा. त्यामुळे VIIT मध्ये इझिली ऍडमिशन मिळून जायचं. पण आता काय होणार आहे, लोकांसाठी VIT काय किंवा VIIT काय हे आता सेमच होणार आहे. ठीक आहे, म्हणजे जे मुलं हे 98 वाली मुलं होती यांनी काय प्रेफर केलं की मला VIT मध्ये ENTC करायचंय, बट त्याच्या मे बी खालच्या मुलांनी सगळ्यांनी म्हणलं नाही की मला VIIT मध्ये जायचंय. त्यातली काहीच मुलं म्हणली, काही नाहीतर कट ऑफ 98 किंवा 97 लागायला पाहिजे होता, किंवा बरोबर आहे सीट्स आपण जर गणित धरलं तर. बट प्रॉब्लेम असं झाला, याच्यामध्ये 2-3 कॉलेज लोक टाकून दिली. मग ते PCCOE झालं, DY पाटील अकुर्डी झालं, असं लोकांनी टाकून दिलं. त्याच्यामुळे काय झालं की याच्या कट ऑफ मध्ये आणि याच्या कट ऑफ मध्ये एक थोडासा गॅप पडला. पण आता या वर्षी असं होणार आहे का, नाही, कारण तिथे दिसणारच VIT आहे. त्या सगळ्या ब्रांचेस मर्ज केल्यात, म्हणजे यांचं पण मेकॅनिकल आणि यांचं पण मेकॅनिकल, सगळ्या सीट्स एकत्र केल्यात आणि त्या कुठे टाकलेल्या आहेत, VIT मध्ये टाकलेल्या आहेत. त्याच्यामुळे 95% मुलाला VIT गेल्या वेळेस मिळत होतं, त्याला यावर्षी पण मे बी मिळू शकतो. बट 91च्या मुलाला VIIT मिळायचं, करेक्ट, कारण मुलं प्रेफर नाही करायचे त्याच्यामुळे मिळायचं. पण आता काय, VIT मेकॅनिकल दिसणार, तर प्रत्येक मुलगा विचार करणार की चला VIT सारख्या कॉलेजमध्ये मला मेकॅनिकल मिळतं तर मी का करू नये. किंवा बरेचसे मुलं असं विचार करतील, आधी फक्त 98 ला कट ऑफ जायचा, 96 पर्यंत VIIT मिळायचं, आता मात्र काय की VITच दिसणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक मुलगा काय म्हणणार आहे, ठीक आहे VIT मध्ये पण मी ENTC घेऊ शकतो. बट मग याच्यामध्ये 2 गोष्टी, मर्जर झाल्यामुळे नक्कीच जे आहेत तिथे कट ऑफ वाढणार आहेत. हा जो VIITचा कट ऑफ आहे हाच लागेल दादा असं शक्य नाहीये, कारण VIITची ब्रँड व्हॅल्यू थोडीशी कमी होती, त्यामुळे मुलं याला प्रेफर नाही करायची. आता ते मर्ज झाल्यामुळे VIT जे आहे तेच त्याची ब्रँड व्हॅल्यू झाली. त्याच्यामुळे VIT एकदा तुम्ही मेकॅनिकल टाकलं की तिथे मेकॅनिकल दिसणारच आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट आता हे जे आहे ते कट ऑफ वाढणार आहेत. आता याचा दुसरा ऍस्पेक्ट समजून घ्या. दुसरा ऍस्पेक्ट म्हणजे आधी इथे 240 मेकॅनिकलच्या सपोज जागा होत्या, सॉरी 120 इकडं होत्या, 120 इकडं होत्या सपोज, तर आता ते 240 होणार आहेत, म्हणजे जागा सुद्धा वाढतायत. लक्षात येत आहे. सो जागा सुद्धा वाढल्यामुळे नक्कीच हा कट ऑफ लागणार नाहीये. VITचा कट ऑफ यावेळेस 100% थोडासा कमीच होणार आहे. गेल्या वेळेस जर 98.07 होता तो यावेळेस तो कमीच होणार आहे, पण इतकाही कमी नाही होणार की VIIT इतका होईल. कारण लक्षात घ्या, कारण VIITच्या ब्रँड व्हॅल्यूचा विषय होता, तर सगळी मुलं आता VIT टाकणार आहेत. बट VIT मध्ये आता जागा वाढलेल्या आहेत, करेक्ट. जर जागा वाढल्यात तर नक्कीच काय होणार आहे की कट ऑफ तिथे कमी जाणार, आणि जागा एक 100, 50, 60 नाही 1000ने जागा वाढल्यात. कारण या कॉलेजमध्ये 1000 जागा होत्या, या कॉलेजमध्ये 1000 जागा होत्या, आता टोटल 2000 जागा झाल्या. मग जेव्हा 2000 जागा होत आहेत तेव्हा फॉर शुअर याचा जो कट ऑफ आहे तो नक्कीच थोडासा कमी येणार आहे. मग चला आता कट ऑफचं प्रेडिक्शन काय असेल, हे माझं पर्सनल प्रेडिक्शन आहे किंवा मी माझा एक ओपिनियन तुम्हाला सांगतोय. जोपर्यंत कट ऑफ लागणार नाही, मी बरेचसे काही व्हिडिओ वगैरे बघितले, त्यांनी सांगितलं कट ऑफ लागलाय. कट ऑफ जोपर्यंत कॅप राऊंड होत नाही, कट ऑफचा अर्थ काय की लास्ट मुलगा कोणता ऍडमिट झाला त्या कॉलेजमध्ये, तर ते कधी कळणार, कॅप राऊंड झाल्यावर कळणार. काही मी चॅनल्स बघितले तर सांगतात कट ऑफ डिक्लेअर्ड. कट ऑफ कसं इतक्या आधी डिक्लेअर्ड होईल, ते काहीतरी अशा गोष्टींमध्ये तुम्ही फसू नका. ठीक आहे, कट ऑफ हा कॅप राऊंड नंतर या वर्षीचा मिळत असतो. कट ऑफ म्हणजे बाकी काही नाही की लास्ट मुलगा जनरल ओपन कॅटेगरीचा कितव्या पर्सेंटाईलचा अलॉट झाला होता त्यालाच आपण कट ऑफ म्हणतो. जोपर्यंत अलॉटमेंट होणार नाही तोपर्यंत कट ऑफची PDF कशी जनरेट होईल. सो मुलं मला म्हणतात दादा यांनी सांगितले की 2024ची कट ऑफची PDF आली आहे. शक्यच नाहीये, जोपर्यंत कॅप राऊंड होणार नाही तोपर्यंत कट ऑफ येणं शक्य नाही. आता त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे दादा इथे 98 होता, मग 96 होता, आता 96च लागेल VITचा कट ऑफ, कारण सीट्स तर तेवढ्याच आहेत. नाही, इथे ब्रँड व्हॅल्यूचा विषय होता. त्याच्यामुळे माझं प्रेडिक्शन असं असेल की यांच्या मधला कट ऑफ लागेल. ठीक आहे, ना 98 लागणार आहे ना 96 इतका खाली लागणार आहे. सो आपण प्रेडिक्ट करूया की इथे 97 समथिंग कट ऑफ येऊ शकतो. आता हे 97 मी गेल्या वेळेसच्या रँक प्रमाणे बोलतोय. ठीक आहे, रँक गेल्या वेळेस 97ला जेवढी होती तेवढी रँक तुम्हाला मॅच करायला लागेल. ठीक आहे, यावेळेस जर तेवढ्याच पर्सेंटेजला रँक खूप जास्त आली असेल तर ते पण आपल्याला कन्सिडर करायला लागेल. जेव्हा VIT किंवा VIIT मध्ये मेकॅनिकल कन्सिडर करतो तेव्हा इथे 95च्या मुलाला VIT मध्ये मिळायचं, VIITला 91ला सुद्धा मिळून जायचं. पण यावेळेस मात्र 93च्या आसपास कुठेतरी हा कट ऑफ स्टेबलाइज होताना आपल्याला दिसू शकतो. 93 किंवा 94च्या आसपास आपल्याला मेकॅनिकल त्यावेळेस बघायला मिळू शकतं. अजून एक महत्वाचा पॉइंट मी ऍड करतो, समजून घ्या. गेल्या वेळेसचे 98% आणि या वेळेसचे 98% इक्वल नसतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, गेल्या वेळेस 1.5 लाख मुलं रजिस्टर्ड होती, बरोबर आहे. त्याच्यामुळे 1% म्हणजे 1,500 मुलं. ओके, बेसिक आपण एक एक्झाम्पल पकडूया. ठीक आहे,
किंवा अजून एक मी एक्झाम्पल सांगतो. चला ते सगळं सोडा. एका वर्षामध्ये 1,00,000 मुलं समज रजिस्टर केलंय, एका मुलांना इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, तर 1% म्हणजे किती? 1000 मुलं. गेल्या वेळेसपेक्षा नक्की ॲव्हरेज नंबर जास्त असतो, ठीक आहे. मग 99% 1000 मुलं झाली, 1,00,000 जर मुलं असली तर. आता इमॅजिन करा 1,50,000 मुलं आहे, त्यावेळेस 1,50,000 मुलांनी रजिस्टर केलं, 50,000 नंबर वाढला. 1,50,000चा 1% किती रे? 1,500, 1,500. ओके, म्हणजे 1,50,000चा 1% हा 1,500 झाला. म्हणजे बेसिकली माझ्याकडे पेन नाही तर मी ते समजून सांगितलं असतं की काय होतं, दरवेळेस पर्सेंटाईल मॅच नसतात करायचे, रँक मॅच करायचे असतात, ठीक आहे. कारण रँक हा दर पर्सेंटाईलला वेगळा येतो. गेल्या वेळेस समजा 98% समोर अराउंड 4,000 समजा रँक आला असेल, तर तोच 4,000 रँक यावेळेस 99ला पण येऊ शकतो. एवढा नाही येणार, बट 98.5ला पण येऊ शकतो. कारण नंबर ऑफ रजिस्ट्रेशन वाढतायत. नंबर ऑफ रजिस्ट्रेशन वाढले तर 1% असतं, त्याचा 1% म्हणजे टोटल नंबरचा 1%. माझा नंबरच वाढलाय तर 1% मध्ये जास्त मुलं असणार, सीट्स तर तेवढ्याच आहेत. सो हे पण फॅक्टर्स तेवढा इम्पॉर्टंट असतो. बट ओव्हरऑल विचार करता या दोन्हीमध्येच 97 समथिंग इथे कट ऑफ लागेल, आणि त्या 95 to 91चा जेव्हा आपण विचार करतोय, समवेअर अराउंड 94 किंवा 93 अशा रेंजमध्ये कट ऑफ लागण्याचे होप्स तुम्ही ठेवू शकता. आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. मला माहिती आहे मी खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो, किंवा मी काही गोष्टी असतात ज्या तुम्हाला आयडिया पण नसते की रँक बद्दल आता मी बोललो किंवा मी हे सांगितलं, हे माझे ओपिनियन्स असतात. आणि मे बी हे थोडंसं तुमच्यासाठी कन्फ्युजिंग असू शकतं की दादा हा काय बोलतोयस, की तुम्हाला तू हे काय सांगतोय ते समजलं नाही. मे बी तुम्हाला एखादी गोष्ट समजली नसेल तर मला सांगा, आपण त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवूया. आणि नक्कीच उद्यापासून पुन्हा एकदा आपली ब्रांच जी सिरीज असणार आहे ती कंटिन्यू करूया. आय होप VIT VIIT बद्दलचं कन्फ्युजन क्लिअर झालं असणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.